मनीषा हे एक शेतकरी जोडपं आहे। भरत नेहमी दारू पिऊन मनीषाला मारहाण करून लैंगिक अत्याचार करत असे। यामध्ये तो त्याच्या म्हाताऱ्या आईला देखील जुमानत नसे। मनीषाला वाटत असे की हे सर्व सहन करणे हेच तिचे कर्तव्य आहे आणि नवऱ्याचा अधिकार देखील। तिच्या अंगावरच्या जखमा बघून तिची जवळची मैत्रीण सरस्वती याबद्दल विचारू लागली, पण मनीषाने खरी परिस्थिती सांगण्याचे टाळले। सरस्वतीच्या मात्र हा सगळा प्रकार लक्षात आला होता आणि यातून मनीषाची सुटका करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल या उद्देशाने एक युक्ती केली। एके दिवशी मनीषा आणि सरस्वती दोघी एकत्र शेतात काम करत असताना सरस्वतीने मुद्दाम काही भागातील तण आणि गवत काढले नाही। मनीषाने त्यावर तिला विचारले, सर तण का नाही काढलंस ग? काय फरक पडत नाही बघ, दोन्ही बी एकसारखंच दिसतं। तसंच राहिल्यानं कुणाला बी काय बी कळणार नाही। अगं कळलं नाही तरी पिकाचं नुकसान होईल की। होऊ दे की, तणाला बी जगायचा हक आहे की। नाही नाही, तण पिकासाठी घातक आहे आणि त्याचा काय बी कुणाला बी फायदा नाही, ते काढूनच टाकलं पाहिजे। म्हणे जसं हे तण लपून राहत नाही आणि नुकसान करतय, तसंच तुझ्यावर होणारा अत्याचार बी लपून राहत नाही बघ। तू पण तुझ्या आयुष्यातला अत्याचार काढून नाही टाकलास तर तो बी असंच नुकसान करील बघ। सरस्वतीच्या या बोलण्यावर मनीषाचा बांध फुटला आणि तिने भरतने केलेल्या अत्याचाराविषयी सरस्वतीला सांगितले आणि यातून कसे बाहेर पडायचे याबाबत तिला काहीच कल्पना नसल्याचेही सांगितले। यावर सरस्वतीने तिला सखी सेंटरच्या तज्ञांकडून मदत मिळू शकते असे सुचवले। सरस्वतीच्या सांगण्यानुसार तिने सखी सेंटरकडून मदत घेतली आणि आपल्या नवऱ्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले। अखेर एका वर्षातच भरत, मनीषा आणि त्याची म्हातारी आई यांच्यावरून दारूचा शाप दूर होऊन त्यांचं आयुष्य ते सुखात व आनंदात जगू लागले। जसं शेतातील तण वेळेत काढलं नाही तर सगळं पीक खाऊन टाकतं, तसंच वैवाहिक जीवनातून लैंगिक अत्याचार आणि छळ काढून नाही टाकला तर सुखी संसाराचं पीक खाऊन टाकतं। लग्नाचा खरा अर्थ लग्नाच्या नावाखाली एकमेकांचा छळ, घृणा आणि अनादर करणे नसून एकमेकांशी प्रेमाने, सौख्याने आणि आदराने वागणे व संसाररूपी शेताचे संगोपन करणे आहे। चला तर मग अशा सर्व संसाररूपी शेतातून अत्याचाराचं तण काढण्यास जमेल तशी मदत करूया।